नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. या पेन्शनधारकांना जानेवारीपासून पेन्शन मिळणार नाही. चला तर जाणून घेऊया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अनेक निवृत्ती वेतनधारकांची वार्षिक भौतिक पडताळणी न झाल्यामुळे आता नवीन वर्षात पेन्शन मिळण्यास अडचणी येऊ शकतात. 1,89,293 पेन्शनधारकांच्या सामाजिक सुरक्षा पेन्शनवर आता संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या निवृत्ती वेतनधारकांची वार्षिक भौतिक पडताळणी अद्याप झाली नसल्यामुळे त्यांना आता 1 जानेवारीनंतर निवृत्ती वेतन मिळू शकणार नाही. सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांच्या सामाजिक सुरक्षा पेन्शनवर संकट येण्याची भीती आहे. या निवृत्ती वेतनधारकांची भौतिक पडताळणी अद्याप झाली नसल्यामुळे त्यांना आता 1 जानेवारीनंतर निवृत्ती वेतन मिळू शकणार नाही. आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 29.62% पेन्शनधारकांची पडताळणी झाली आहे. एकूण 2,68,954 लोक सामाजिक सुरक्षा निवृत्ती वेतन योजनेतून निवृत्ती वेतन घेत आहेत. यापैकी एकूण 80,661 निवृत्ती वेतनधारकांनी वार्षिक भौतिक पडताळणी केली असून आता उर्वरित 1,89,293 निवृत्ती वेतनधारकांना 31 डिसेंबरपर्यंत पडताळणी करणे बंधनकारक आहे. 31 डिसेंबरपर्यंत पडताळणी न केल्यास जानेवारी 2024 पासून आता संबंधित पेन्शनधारकांचे पेन्शन बंद होणार आहे. अनेक जिल्ह्यातील जवळपास 1,90,000 निवृत्ती वेतनधारकांनी वार्षिक भौतिक पडताळणी न झाल्यामुळे आता पेन्शनवर परिणाम होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यामध्ये आता घाटोल परिसरात सर्वाधिक 28,664 लोक, तर कुशलगड परिसरात 19,609, तर सज्जनगड परिसरामध्ये 22,685, तर बांसवाडा शहरी भागात 5,409, तर कुशलगड शहरी भागामध्ये 603 आणि पार्टपूर परिसरात किमान 265 जणांनी अद्याप वार्षिक भौतिकीकरण केलेले नाही. त्यामुळे आता सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाच्या सहाय्यक संचालक यांनी सांगितले की कोणत्याही निवृत्ती वेतनधारक जवळच्या ई-मित्राला भेट देऊन त्यांचे वार्षिक भौतिक पडताळणी करू शकतो. 1 डिसेंबरपूर्वी फिजिकल व्हेरिफिकेशन न केल्यास आता सरकारकडून त्यांची पेन्शन बंद केली जाऊ शकते. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.